एक दिवस एका कोंबड्याने आकाशाची महाराणी असलेल्या घारीला उघडपणे आव्हान दिलं. लोकांच्या गर्दीत उभा राहून तो ओरडू लागला, खरंच तुझ्यात शक्ती असेल तर खाली ये, माझ्याशी लढ. घारीने वरून फक्त एक नजर टाकली आणि शांतपणे उडत राहिली. कारण तिला माहीत होतं, सिंह प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्याला उत्तर देत नाही. पण कोंबडा हसत म्हणाला, काय घाबरलीस का की तुझी ताकद फक्त उडण्यापुरतीच आहे? हळूहळू गर्दी वाढू लागली, कुजबूज सुरू झाली आणि याच क्षणी घारीचा सर्वात मोठा शत्रू, तिचा अहंकार जागा झाला. तिला वाटलं, आज खाली उतरायलाच हवं, आज याला धडा शिकवायलाच हवा. घार खाली उतरली, लढाई झाली. कोंबडा हरला आणि आपला जीव वाचवत पळून गेला. लोकांनी टाळ्या वाजवल्या. घार आनंदाने हसली. तिला वाटलं, आज मी स्वतःला सिद्ध केलं. पण खरी गोष्ट तेव्हा सुरू झाली जेव्हा थकलेली घार आपल्या घरट्याकडे परतली. घरटं पूर्णपणे रिकामं होतं. ती निरर्थक लढाईत अडकलेली असताना एक साप तिची सगळी अंडी खाऊन गेला होता. त्या दिवशी घारीने लढाई जिंकली खरी, पण आपलं भविष्य, आपल्या पिलांची आशा आणि आपली जबाबदारी सगळंच हरवलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट फक्त घारीची नाही, ती आपलीच आहे. आयुष्यात तुम्हाला असे अनेक लोक भेटतील जे तुम्हाला चिथावतील, अपमान करतील आणि वादात ओढण्याचा प्रयत्न करतील. त्यांचा उद्देश तुम्हाला हरवणं नसतो, तर तुमचं लक्ष तुमच्या ध्येयापासून दूर नेणं असतो. लक्षात ठेवा, तुमचं घरटं म्हणजे तुमचं शिक्षण, तुमची स्वप्न आणि तुमचं भविष्य. म्हणूनच जीवनात प्रत्येक आव्हानांशी लढणं गरजेचं नसतं. काही वेळा दुर्लक्ष करणं हीच खरी शहाणपणाची लढाई असते.